एकदम हॉटेल स्टाईल मटर पनीरची भाजी आज आपण बघणार आहोत। हाय, मी संजना। माझ्या संजनाज रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मटर पनीरची एकदम इन्स्टंट भाजी बघणार आहोत। करायला अतिशय सोपी आणि एकदम स्वादिष्ट अशी ही रेसिपी आज आपली बनणार आहे। चला तर उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूयात। गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। अर्धा चमचा जिरे घातलेला आहे आणि मी इथं खडे मसाले घेतले आहे। एक तेजपत्ता, 4 लवंगा, दालचिनी आणि 2 हिरवी विलायची। हे सगळं घालून अर्धा मिनिट फ्राय करायचं आहे। त्याच्यानंतर 2 मोठे कांदे मी रफली कट करून घेतले होते, ते सुद्धा घालायचं आहे आणि 1 मिनिट हे फ्राय करून घेऊयात। याच्यानंतर अर्धा इंच आलं मी कट करून घेतलं होतं, ते घालायचं आहे आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या। हे सगळं व्यवस्थित परत एकदा अर्धा मिनिट फ्राय करून घेऊयात। त्यानंतर हे थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। परत एकदा सेम पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे मी इथं आणि अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे कलरसाठी। हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपण जी कांद्याची पेस्ट बनवली होती आता, तर ती घालायची आहे। मिक्स करून घेऊयात सगळं व्यवस्थित। आता इथं मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतले होते, त्याची प्युरी बनवून घेतली होती, तर ती सुद्धा याच्यामध्येच घालायची आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि या मिश्रणाला तेल सुटेपर्यंत हे आपल्याला फ्राय करायचं आहे। जवळपास 5 ते 7 मिनिटं लागतील याला। तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात। मी गॅसवरती दुसरा एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि 1 कप वाटाणे, फ्रेश वाटाणे आहेत हे घातलेले आहेत आणि याला 2 मिनिटं मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे। याच्यामुळं भाजी मस्त लागते। तुम्ही नक्की ही टिप ट्राय करा। आता हे फ्राय झाल्यानंतर याच्यामध्येच परत एकदा थोडंसं तेल घालायचं आहे आणि आपण जे मटर पनीरसाठी पनीर वापरणार आहोत, तर ते पनीर आपण इथं फ्राय करून घेऊयात। ही तयारी होईपर्यंत बाजूला आपली ग्रेव्ही सुद्धा तयार होईल। आता हे पनीर दोन्ही साईडनी थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे। तर जास्त आलटीपलटी करायचं नाही, म्हणजे पनीर आपलं तुटणार नाही। पनीर असं थोडं फ्राय करून घातल्यामुळं भाजीला छान टेस्ट येते। तोपर्यंत बघूयात आपली ग्रेव्ही तयार झाली का ते। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये जवळपास आपली ग्रेव्ही तयार होत आहे। आता याच्यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत। 1 चमचा धनेजिरे पावडर, लाल तिखट 1 चमचा, गरम मसाला थोडासा घातलेला आहे मी। हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर किचन किंग मसाला किंवा मटर पनीर मसाला असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता याच्यामध्ये फ्राय करून ठेवलेले वाटाणे घालायचे आहेत। मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता याच्यामध्ये 2 कप मी गरम पाणी घालणार आहे। गरम पाण्यामुळे भाजी लवकर तयार होते। एकत्र करून घेऊयात आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता याला 2 ते 3 मिनिटं झाकण लावून शिजू द्यायचं आहे। 2-3 मिनिटांनंतर झाकण काढायचं। भाजी परत एकदा मिक्स करून घ्यायची आणि आपण जे फ्राय करून ठेवलेले पनीर आहे ते घालायचं आहे। मिक्स करून घ्यायचं परत एकदा। आता याच्यामध्ये कसुरी मेथी मी 1 चमचा घालणार आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि परत एकदा झाकण लावून फक्त अर्धा मिनिट याला शिजू द्यायचं आहे। अर्धा मिनिटानंतर झाकण काढायचं आहे। बघू शकता मस्त अशी आपली रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीरची भाजी तयार आहे। अप्रतिम कलर येतो, टेस्ट सुद्धा मस्त येते। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान लागते। तर ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार। माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना शेअरसुद्धा करा। जर रेसिपी आवडत असतील तर कमेंटमध्ये कमेंट करून नक्की कळवा। असेच माझे नवनवीन व्हिडिओज बघत राहा। परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा। बाय।